त्याला काय करायचंय, गोपीचंद पडळकरला बदनाम करायचं. अरे गोपीचंद पडळकर काय असाच तयार झालाय का? असे लय अटॅक घेऊन मी इथं आलोय. 2-2, 3-3 महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय. तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये 2-2 महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो. माझ्यावरती आरोप केले जातात. जतला माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा. ये माणसं पाठव, डोळं दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना.